मित्रांनो, आपल्याला माहीत असायलाच हवं, महादेवाला भांग अर्पण का करतात, कशासाठी करतात, यामागचा उद्देश काय असावा किंवा कारण काय असावे. तर मी आज आपल्याला सांगणार आहे. सांगण्यापूर्वी जर का आपली गोष्ट आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गोष्ट आहे, महादेवाला भांग का अर्पण करतात. समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून 14 रत्न बाहेर निघाली. त्यापैकी एक म्हणजे हलाहल विष. या विषामुळे संपूर्ण जगा नाश होणार या भीतीने भगवान महादेवाने ते विष प्राशन केले. ते विष फारच भयंकर होते. त्या विषामुळे भगवान शंकराच्या शरीराचे तापमान अतिशय वाढले व त्यांच्या शरीराची जळजळ होऊ लागली. यावर उपाय म्हणून सर्व देवदेवतांनी त्यांना भांग व धतुरा अर्पण केला. यामध्ये थंड गुण असल्यामुळे भगवान शंकराच्या शरीराची जळजळ शांत झाली. तेव्हापासून त्यांना भांग, धतुरा, कच्चे दूध व बेलपत्र अर्पण केले जाते. भगवान शंकरांना भांग औषधीय गुणासाठी दिले जाते, मादक पदार्थ म्हणून नाही. हर हर महादेव. शिवशंभो शिवशिव.